मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओचा चर्चेचा विषय जो आहे तो सैफ अली खान आणि जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते जे काही ही एक प्रकारे जोक चालू आहे महाराष्ट्रात, सैफ अली खान या मुद्द्यावरून जी चर्चा चालू आहे त्यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. म्हणजे मराठी माध्यमांनी ज्या प्रकारे संतोष देशमुख या मुद्द्याला बाजूला सारून आता सैफ अली खान हा नवा मुद्दा चघळायला सुरू केलेला आहे. का हल्ला का झाला, कशावरून झाला, चोर कोण होता, असे सगळे कन्क्ल्युजन ऑलमोस्ट माध्यमांनी काढलेले आहेत. आता म्हणजे पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करायची काही गरजच नाही आहे ना. म्हणजे आमच्या महान व्यक्तित्व असलेले संजय राऊत यांनी तर प्रेस कॉन्फरन्स करून ऑलरेडी सांगितलेलं आहे की पंतप्रधान मुंबईत होते, सगळी सिक्युरिटी त्यांना होती, गृहमंत्री पण त्यांच्यासोबत होते आणि त्यामुळेच सैफ अली खान याच्या घरात चोर घुसू शकला आणि त्याच्यावर त्यांनी वार केले. म्हणजे ह्याचा काय संबंध काळीमात्राचा असावा हे संजय राऊतांना माहिती, पण त्यांनी काहीतरी एक कन्क्ल्युजन काढलं आहे, म्हणजे काहीतरी विचार करूनच काढलं असेल. आता सुप्रिया सुळे दुसऱ्या बाजूला मीडियासमोर काय ते करिश्मा कपूर हिला फोन करून काय रडण्याचं नाटक आणि काय कॉल करून चिंता व्यक्त करण्याचं नाटक करत होत्या. ते ठीक आहे, एका बाजूला चांगलं वाटलं. म्हणजे आता विरोधक आहेत, सत्तेत नाही आहेत, काही करू शकत नाही आहे, म्हणून साहजिक होम मिनिस्टरवर गृहमंत्र्यावर देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणार, गृहमंत्री हा किती निर्लज्ज आहे, काही कामाचं नाही आहे, असे टीका टिप्पणी करणं हे साहजिक आहे. कारण विरोधक हे नाही करणार तर मग त्यांना काम आहे काय. ठीक आहे, पण दुसऱ्या बाजूला जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केला आणि त्या ट्विटमध्ये जे काही त्यांनी लिहिलं त्यावरून या सगळ्या प्रकरणात जे इतर नेते होते ना, ज्यांनी आपली टीका टिप्पणी केली, त्यावरून सगळ्या लिमिट्स तोडून जितेंद्र आव्हाड यांनी हे स्पष्टपणे सांगून टाकलं की सैफ अली खान हा त्या चोराचा किंवा जो कोणी ती हत्या करण्यासाठी आला होता, म्हणजे त्यांच्या भाषेत तर हत्या करण्यासाठीच आला होता, चोरी वगैरे त्याचा मोटिव्ह नव्हताच. तो ॲक्च्युली त्यांचा मुलगा जो तैमूर आहे, तो मोठा मुलगा आहे, त्याची हत्या करण्यासाठी तिथं आला होता. हा कन्क्ल्युजन जितेंद्र आव्हाड यांनी लगेच ट्विटरवर घरी बसल्या लावून टाकला. त्यांचा ट्विट मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि कशा प्रकारे हे नरेटिव्ह जितेंद्र आव्हाड खेळू पाहतायत हे तुम्हाला मग समजेल. ट्विट अशा प्रकारे: प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबाने तोही वाचला. पण सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचं नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय म्हणजे हिंदू बरं काही ते, आणि काँग्रेसच्या भाषेत सहज भाषेत म्हणायचं म्हटलं तर भगवा आतंकवादी, ठीक आहे, तर कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूर लंग या मंगोल आक्रमकाशी जोडले गेले. म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी डायरेक्टली सांगून टाकलेलं आहे आपल्याला. म्हणजे पोलिसांच्या आधी आता पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करायची गरज नाही आहे, त्यांनी डायरेक्टली जितेंद्र आव्हाड यांना कॉन्टॅक्ट करावं आणि हा जे काही त्यांनी लिहिलं आहे ह्याचं सोर्स काय, किंवा डायरेक्ट त्यांना काही चोराकडूनच ही खबर मिळाली का की नाही बाबा मी चोरी करायला गेलो नव्हतो, मी तर तैमूरची हत्या करायला गेलो होतो, असा मेसेज जितेंद्र आव्हाड यांना त्या चोराने दिला का, हा प्रश्न पोलिसांनी त्यांना विचारला पाहिजे. म्हणजे हा मेसेज त्यांना चोराकडून नाही भेटला तर मग दिला कोणी असावा. काही त्यांच्याच डोक्याची एक नवीन उपज आहे. म्हणजे खरंच जर यांच्या डोक्याची उपज असेल ना तर ही खरंच एक एक्झाम्पल आहे की नसलेलं डोकं जो व्यक्ती चालवतो ना त्याच्या डोक्यातूनच अशी ही वक्तव्य, अशी ही टीका किंवा टिप्पणी जो आहे तो ट्विटरवर तो लिहित असतो. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जितेंद्र आव्हाडांनी हे का लिहिलं आहे? कारण त्यांच्या मतदारसंघात त्यांना माहिती आहे ना की कितीही त्याने विकासाचं काम करू, आणि त्यांनी केलं आहे बरं का, काम केलेलं आहे, बरेच लोक मला सांगतात, पण त्यांना हे सहजपणे आणि खरं माहिती आहे की मी कितीही माझ्या मतदारसंघात काम करू, पण माझ्या मतदारसंघात म्हणजे मुंब्र्यात जवळजवळ 45% मुस्लिम मतदार आहेत आणि त्यांना जर माझ्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, माझ्यासोबतच ठेवायचं आहे, तर मग आपल्याला हे दाखवणं गरजेचं आहे की मी तुमच्यापेक्षा पण किती कट्टर मुस्लिम आहे आणि कट्टर तुमच्या विचारधारेचा एक पालन करताय हे त्यांना दाखवायचं आहे. कारण त्यांना माहिती आहे की उद्या कुठला मुस्लिम व्यक्ती माझ्या विरोधात उभा राहिला, म्हणजे उभा राहतोच, पण त्यांच्यापेक्षाही कट्टर असा दाखवू लागला की मी खरा हितेशी आहे आणि वरून तो मुस्लिम निघाला, तर मग जितेंद्र आव्हाडांचं अपयश हे मतदारसंघात होणं साहजिक आहे, म्हणजे होणारच आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना माहिती आहे की मी जोपर्यंत हे नाटक चालू ठेवणार आहे तोपर्यंतच माझं अस्तित्व हे कळव्या मुंब्र्यात आहे. आणि त्यामुळंच हे असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांना मनातल्या मनात सुचतात आणि न विचार करता, म्हणजे एक क्षणाचाही विलंब न करता लगेच ट्विटरवर ते लिहून मोकळे होतात. आता त्यांनी एकतर म्हटलं की तैमूर लंग हा मंगोल आक्रमक एकतर मी त्यांना सांगतो की तैमूर लंग हा स्वतःच्या पुस्तकातच त्यांनी लिहिलेलं आहे की माझी जी सेना आहे ती इस्लामिक सेना आहे, तुर्की सेना आहे. त्याचे वंशज एक प्रकारे म्हणू शकतो की मंगोल असतील,
पण तैमूर आपलं जे एक लिनेज आहे तो एक तुर्कशीच हा जोडायचा तो प्रयत्न करत. त्याचे पुढचे वंशज जे औरंगजेबपर्यंत जे झाले ते सुद्धा स्वतःला तैमुरीतच म्हणायचे, कोणीही स्वतःला मंगोल किंवा अशा प्रकारचं म्हणलेलं नाही. म्हणून तुम्ही असं त्यांना त्यांच्या वंशाला दुसरं नाव देण्याचा प्रयत्न करू नका की मंगोल आक्रमक म्हणून. त्यामुळे इतिहास बदलू नका आणि कधीतरी सत्य बोला. आव्हाड कधीतरी सत्य बोला. आणि जेव्हा आव्हाडांना कळालं ना की हा तर चोर मुस्लिम आहे, जेव्हा त्यांना कळालं की अरे बापरे ही तर लय मोठी चुकी झाली आपल्याकडून, मग दुसरा ट्विट त्यांचा काय येतो, 4 लाईनीतच आहे, म्हणजे वाचून दाखवतो मी तुम्हाला. हल्ला करणारा हा कुणीही असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याला उघड केलाच पाहिजे, उघडा केलाच पाहिजे. तो मुसलमान असेल तर त्याच्या विरोधात विचार करा. तैमूर तुमचा मुलगा असता तर. एकतर मी आव्हाडांना सांगतो की आमचा घरचा मुलगा असताना त्याचं नाव तैमूर आम्ही बिलकुल नसतं ठेवलं. एकतर आमच्याकडे बरीच चांगली नावं आहेत. शिवाजी महाराज आहेत, आपले महाराणा प्रतापांचं नाव आहे, पृथ्वीराज चव्हाणांचं नाव आमच्याकडे आहे. तर अशी नावं आमच्याकडे भरपूर आहेत. तैमूरसारखं नाव आम्ही ठेवणारच नाही. म्हणजे विचारसुद्धा अशी विकृत बुद्धी आमच्याकडे नाही. ही बुद्धी तुमच्याकडेच असू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात मुलांचं नाव ठेवू शकता तैमूर, आम्ही नाही ठेवत. त्यामुळे हे काही असं बोलू नका की तुमचा मुलगा असता किंवा हे असल्या फालतू गोष्टी. वाल्मिक कराड माझ्या जातीतला, पण मी सत्याच्या बाजूने उभा राहिलो. विचार एकच होता, संतोषची बायको माझी बहीण असती तर. उच्च विचार. हे जात धर्माचे खूळ सोडा, सत्याच्या मागे उभे राहा. म्हणजे आता आव्हाडांना पीस नोबेल प्राईजच दिला पाहिजे. एक तर स्वतः ट्विट करून न काही पुरावा असता त्या प्रकरणाला, चोरीच्या मुद्द्याला डायरेक्टली धर्माशी जोडणं. ते कट्टरपंथीयांनी तैमूरचीच हत्या करण्यासाठी तो त्या घरात घुसला होता अशा प्रकारचं एक ट्विट करणं. आणि नंतर जेव्हा आपलं ट्विट आपल्याच अंगलट आलं, मग अशा प्रकारचे उपदेश लोकांना देणं की धर्म आणि जातीचे हे मुद्दे सोडा, हे सगळे खुळे सोडा आणि विकासाचा एक मार्ग निवडा, अशा प्रकारचं एक ट्विट, दुसरं ट्विट त्यांनी केलं. एक तर ना आव्हाडांनी, मला वाटतं हे असे नरेटिव्ह त्यांना चालवायचे आहेत ना, त्यांनी नाव बदलून टाकावं आपलं. म्हणजे त्यांच्या मतदारसंघात सुद्धा ह्याचा त्यांना फायदाच होईल जर त्यांनी नाव बदललं आणि आम्हालाही एक दिलासा भेटेल की हा व्यक्ती त्यांच्याच समुदायाचा आहे आणि हा आता अशीच एक टिप्पण्या करत राहणार आहे, ह्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवणारच नाही कधी. म्हणजे कधी विचारच नाही करणार ना. तुम्ही नाव बदलून टाका, खरंच नाव बदलून टाका. ज्या प्रकारचे तुम्ही हे फेक न्यूज आणि हे असे फेक नरेटिव्ह, तुमच्या पक्षातली लोक जे म्हणतात ना की आम्ही ॲक्च्युली फेक न्यूज पसरवतो, तुमच्या पक्षातली लोक, तुम्ही जितेंद्र आव्हाड, तुम्ही अशा प्रकारचे फेक न्यूज पसरवता आणि तुमच्या अशा फालतू आणि विकृत बुद्धीमुळं दंगे भडकतात. आणि मग नंतर तुम्ही मोकळे आहात गृहमंत्र्याच्या नावानं बोंबलायला की गृहमंत्री हे नाकाम आहेत, बिनकामाचे आहेत, काही त्यांना कळत नाही, देवेंद्र फडणवीस हे निरुपयोगी आहेत, अशा प्रकारची टिप्पणी करायला तुम्ही मोकळे आहात. कारण दंगे तुम्ही भडकवता, असे वक्तव्य तुम्ही करता, असे ट्विट तुम्ही करता आणि शिव्या तुम्ही भाजपवाल्यांना घालता की धर्माचं राजकारण ते करतात. म्हणजे इट इज हाय टाईम. खूप दोगलापण आहे हा. तुम्हीच जातीचं राजकारण करता, तुम्हीच धर्माचं राजकारण करा, असे ट्विट्स तुमच्याच पक्षाकडून येतात आणि खास करून तुमच्याकडूनच येतात. म्हणजे अनेक घटना अशा बघितल्या आहेत. पालघरच्या मुद्द्यात तुम्ही किती ट्विट केले आणि तुम्ही सत्याच्या बाजूला म्हणता, तुम्ही उभा राहता. मग अनिल देशमुखांच्या प्रकरणात तुम्ही कोणाच्या बाजूला उभा होता? किती सभा घेतल्या अनिल देशमुखांच्या विरोधात? का नाही घेतल्या? कारण तुमच्या पक्षातले होते म्हणून. तेव्हा सत्य कुठे गेलं? आणि आज तुम्ही सत्य लोकांना शिकवताय की सत्याच्या बाजूने उभे राहा म्हणून. तुम्हाला खरंच नोबेल पीस अवॉर्ड दिला पाहिजे. असेच जर तुम्ही ज्या प्रकारे ट्विट करताय, एक दिवशी हे तुम्हाला बुडवणार आहे असं वाटायला लागलं आहे. कारण तुमच्या मतदारसंघात एक दिवशी तुमच्यापेक्षाही ज्या दिवशी कट्टर व्यक्ती येईल ना, तुमच्या मतदारसंघातले जे स्पेशल समाजातली लोक आहेत की तुम्हालासुद्धा सोडतील, हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे कारस्थानं तुम्ही ट्विटरवर येऊन घरी बसल्या बसल्या करण्याचा प्रयत्न करता की सक्सेसफुल झालं तर झालं, नाहीतर काय, कोणाचं नुकसान आहे, आपलं तर होणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काय, फक्त बोटं चालवायची आहेत आणि टाईप करायचं आहे ट्विट. नुकसान समाजाचं होतं तुमच्या या ट्विट्समुळं.